कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज मात्र कमी झाला। शहरात सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। त्यानंतर सूर्यदर्शन झालं। दिवसभर पावसानं उघडीप दिल्यानं जनजीवनही पूर्वपदावर आलं। दरम्यान पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांची पाणी पातळी कमी झालेली नाही। इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाटावरील गणपती मंदिरासह छोटी मोठी अनेक मंदिरं अद्यापही पाण्याखाली आहेत। नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे या मंदिरांमध्ये दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आलाय। कोल्हापूर शहरात आज दिवसभर पावसाची उघडझाप पाहायला मिळाली। पावसानं थोडी उसंत घेतल्यानं जनजीवन पूर्ववत झालं। धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरलाय। पाऊस थांबला असला तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ होतीये। आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 32 फूट 2 इंच इतकी होती, तर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली आहेत। गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 39 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पावसाचा जोर काहीसा ओसरलाय। आज सायंकाळी राधानगरी धरणाचा दरवाजा क्रमांक 3 बंद झाला असून सध्या राधानगरी धरणाच्या गेट क्रमांक 6 मधून 1428 क्युसेक आणि बीओटी पॉवर हाऊसमधून 1400 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे, तर एकूण 37 बंधारे पाण्याखाली आहेत। इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाटावरील गणपती मंदिरासह छोटी मोठी अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे या मंदिरांमध्ये दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला असून भाविकांनी नदीकाठच्या परिसरात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। प्रशासनाकडून नदीकाठच्या भागावर सातत्यानं नजर ठेवण्यात येत असून आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे। पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यास नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय।